ना मी तुमच्याशी बोलते, काही काही जनरल क्वेश्चन्स मी विचारते आणि मग आपण मीटिंग जे आहे चालू करू. अच्छा, कितवीचे आहेत सर? हा सांगा. 10वी 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 9वी. अच्छा 10वी. अच्छा 10वीच्या मुलींकडे आधी फोन द्या. बर. गर्ल्स मला जरा तुमची नावं सांगा. नाव सांगा. सुप्रिया मधुकर कोल्हे, शर्वरी विजय नंतर, हा सुप्रिया नंतर. अच्छा ओके ठीक आहे. हा गर्ल्स. पायल मानिकुल. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. गर्ल्स मी आता काही जनरल क्वेश्चन्स विचारते, मला जरा तुम्ही सांगा. हा सांग बेटा तुझं नाव सांग, आता जी मुलगी उभी झालेली. अच्छा ठीक आहे. मला सांगा तुम्ही मला ह्यापूर्वी कधी बघितले का किंवा मला माझा आवाज ऐकल्यासारखा वाटतोय? हो. अच्छा मी काय शिकवते गर्ल्स? कोणता विषय शिकवतात? काय विषय? मी काय शिकवलेलं तुम्हाला आठवते? नाही आठवते नाही आठवते म्हणा, इट्स ओके, काही हरकत नाही. आठवत नाही. अच्छा तुम्ही कोणते कोणते विषयाचे आपले ऑनलाईन व्हिडिओज बघितलेत मुलींनो? कोणीतरी एक जणाने सांगा. कोणत्या विषयाचे पाहिजे? मॅथ्स पाहिलंय. अच्छा मॅथ्स मध्ये काय शिकवलेलं मॅडम? मी थोडंफार आठवते ऑनलाईन शिकलेलं. 2 चलाची रेषीय समीकरण. 2 चलातली रेषीय समीकरणे समजलेलं? शिकवलेलं ऑनलाईन शिकवलेलं समजते का गर्ल्स? थोडा थोडा समजले. थोडं थोडं समजते. बरं ठीक आहे. तरी साधारण मुलींना तुम्ही किती पाहिले असतील व्हिडिओ? 2 4 किती व्हिडिओ पाहिले असतील तरी? 3च व्हिडिओ पाहिलेत आतापर्यंत आणि तिन्ही पण गणिताचेच पाहिलेत? इंग्लिश अच्छा इंग्लिश आणि अच्छा इंग्लिश मॅथ सायन्स म्हणजे प्रत्येकाचा असं एक एक व्हिडिओ बघितलाय? हो. बरं ठीक आहे. गर्ल्स आता तुम्हाला मला सांगा 10वी नंतर तुम्हाला काय काय करायचंय, म्हणजे करिअर कशात निवडायचं आहे? एक एक जण सांगा. काय बनायचंय तुम्हाला? डॉक्टर बनायचंय. सगळ्यांनाच डॉक्टर नसेल ना बनायचं, बाकीच्यांनी पण सांगा. पोलीस मध्ये जायचंय काही जण. अच्छा आणखी? IAS ऑफिसर. IAS ऑफिसर बनायचंय. कोणाला बनायचं IAS ऑफिसर? मोबाईल जरा तिच्याकडे दाखव. अच्छा तुला बनायचंय. ओके ओके ठीक आहे बेटा ठीक आहे. गर्ल्स आता आपण काय करूया ना, मी सरांशी बोलते. तुम्ही 9वी आणि 10वीच्या आहात राईट? हो मॅडम. 8वीचं कोणी आहे? नाही. बरं ठीक आहे काय हरकत नाही. तुमची कन्या शाळा आहे का? सगळ्याच मुली दिसतात आहेत. मुलं पण आहेत शाळेत? आहेत मॅडम. मुले सुद्धा आहेत ना? बरं ठीक आहे गर्ल्स तुम्ही ना वर्गामध्ये जाऊ शकता. आता मी थोडंसं सरांशी बोलेल आणि तुमच्याशी मी परत एकदा कधी बोलेल माहितीये तुम्हाला ना, सरांना मी लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवायला सांगेन. जसं आता बघा 2 चलातली रेषीय समीकरणे धडा आहे, त्याचा भाग 1 नंतर भाग 2 भाग 3 तुमच्यापैकीच कोणाला ते सर मॉनिटर बनवतील ते लाईनीमध्ये व्हिडिओ चालू करण्यासाठी. युट्यूब चालवायला तर येतच असेल ना तुम्हाला? तर युट्यूब वर जाऊन भाग 1 कसा लावायचा, भाग 2 भाग 3 त्याच्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवतील. मग तुम्ही स्वतः ते लावून लाईनीमध्ये बघायचं. एका वहीमध्ये रजिस्टर मध्ये नोट करायचं. जसं बघा आजची तारीख टाकली आपण 14 तारीख आहे. 14 तारखेला समजा आपण 2 चलातील रेषीय समीकरणेचा भाग 1 बघितला, 15ला भाग 2 बघितला, 16ला भाग 3 बघितला. असंच 9वी साठी पण. ठीक आहे. तर मग लाईनीमध्ये ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघचाल ना त्यावेळी तुम्हाला समजेल. तुम्ही बहुतेक अदनमधनच व्हिडिओ बघितलेत, मग भाग 1च माहिती नाही डायरेक्ट भाग 3 कसा समजणार ना? तुम्हाला मराठी चांगलं समजतं ना? हो मॅडम.
हा, मग ते शिकवलेलं पण चांगलं तुम्हाला समजेल. फक्त मला वाटतं तुम्ही लाईव्हमध्ये व्हिडिओज नाही बघितलेत म्हणून ते तुम्हाला समजलेलं नाहीये. ठीक आहे, चालेल. मग आपण डिसेंबरमध्ये परत एकदा भेटू बेटा. ठीक आहे, तुम्हालाच मी परत मीटिंग बोलवायला सांगेल सरांना. तोपर्यंत तुम्ही सगळेजण लाईनीमध्ये व्हिडिओ बघा. दिवाळीची सुट्टी झाल्यावरती माघारी ज्यावेळी याल त्यावेळी. ठीक आहे, चालेल. तुम्ही आता सरांना मोबाईल देऊन वर्गामध्ये जाऊ शकता. तुमचा वर्ग चालू असेल ना, तो तुम्ही अटेंड करू शकता. हो मॅडम. हो मॅडम. हा बोला. हा सर, मला सांगा, आपली जी लास्ट टाइम मीटिंग झालेली होती ती मीटिंगच त्याच्यासाठी झालेली की जिथे नेटवर्कचा इश्यू आहे तिथे युट्यूब वरून आपले जे व्हिडिओज आहेत ते डाउनलोड करून मुलांना कसं दाखवू शकतो, मग ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे व्हिडिओ दाखवण्यासाठी तुम्हाला सर काय काय अडचणी येतात ते जरा शेअर करा ना. मग आपण त्या अडचणी कशा घालवू शकतो याच्यावर बोलू. इथं थोडं नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे मॅडम. नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे अडचण होते. अच्छा, हा. मग तेच मुलं म्हणाले की फक्त 2-3च व्हिडिओ बघितले, त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ तर जास्त पाहिलेच नाहीयेत. हो हो, ते नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे. मी काय करतो, बाहेर जाऊन ते व्हिडिओ डाउनलोड करून मग मुलांना दाखवतो. मोबाईलवरच डाउनलोड करता तुम्ही? हो हो सर, मग मोबाईलवर व्हिडिओ डाउनलोड केल्यावर तुम्ही मग ती व्हिडिओ कशाला कनेक्ट करता? टीव्हीला, प्रोजेक्टरला, कशाला? नाही, प्रोजेक्टरला. प्रोजेक्टरला. मोबाईल प्रोजेक्टरला कनेक्ट होतो? हो हो, करता येतो. अच्छा, करता येतो. सर, मोबाईल वरती मग तुमचं कोणतं कंपनीचं कार्ड आहे? BSNL. BSNLचं आहे. तुमच्या तिकडे BSNL चालतं? एअरटेल, जिओ वगैरे नाही नाही चालत? नाही नाही, बाकी काहीच नेटवर्क नाही. आणि ते BSNL तर चालतो परंतु ते काही खूप पुअर राहते ते. अच्छा सर, शाळेमध्ये मग वायफाय नाही बसवलंय? वायफाय आता ते चालू केलं आहे मॅडम, पण ते त्याचे पण बरोबर इश्यू आहे ते तुझं. सर, लावला फक्त आता वायफाय. अच्छा, फक्त नेटवर्कचाच इश्यू आहे की लाईट पण सारखी येते जाते? लाईट पण राहत नाही बरोबर, दिवसभर लाईट राहत नाही. आता आज आहे थोडीफार, नाहीतर मग कधी कधी 2 वाजता लाईट गेली तर 5 वाजेपर्यंत येत नाही मग. रोजच जाते? हो हो. ओके, रोजच जाते. ठीक आहे. सर, आपण ना, तुम्ही बघा आता जो टायमिंग आपल्याला लाईटीचा माहिती पडलाय, तर ज्यावेळी लाईट आहे त्या वेळामध्ये ना, जसं मुलं शाळेला 11 वाजता येतात, तर तुमचं नियोजन बघा कसं आहे. तर सकाळच्या वेळी ना रोज 1 तासामध्ये जरी एक व्हिडिओ जरी मुलांना दाखवला, पण आता जसं मी मुलांशी बोलत होते बघा, तुम्ही ऐकलं असेल, तर मी आता जी गोष्ट सांगते ती खूप महत्वाची आहे. ते प्रिन्सिपल मॅडमशी पण डिस्कस करून प्लीज त्याची अंमलबजावणी करा, नाहीतरी व्हिडिओज थोडंफार जे बघतात ते त्याचा पण त्यांना काही फायदा नाहीये. प्रत्येक वर्गातून ना सर 8वी, 9वी, 10वी मधून एक मॉनिटर बनवा आणि मॉनिटरला ती व्हिडिओ आपली जी झालेली ना मागच्या वेळेची मीटिंग, त्याची लिंक बघा ग्रुपमध्ये टाकलेली आहे. ती व्हिडिओ आधी त्यांना दाखवा की युट्यूबवर जाऊन व्हिडिओ डाउनलोड कसा आधी करून घ्यायचा आणि मग ते लाईनीमध्ये त्यांना चालू करू द्यात. लाईनीमध्ये मग ते स्वतःच मग बघतील. जसं मग ते लाईनीमध्ये जो व्हिडिओ बघणार आहे त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना एखादी जुनी पानी वही किंवा रजिस्टर द्या आणि तो मॉनिटर स्वतःच लिहिल. 8वीचं तिथे वरती टाकून 8वी वर्ग टाकून, जसं की आज बघा 14 तारीख आहे, 14 तारखेला 8वी मध्ये एक कविता आहे, बी द बेस्ट, त्याचा भाग 1 बघितला, भाग 2 बघितला. 10वी मध्ये गुरुत्वाकर्षण भाग 1, गुरुत्वाकर्षण भाग, असे जर ते लाईनीमध्ये जर बघतील ना तरच तर त्यांना समजेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. तर हे एक गोष्ट नक्की अंमलामध्ये आणा सर. आता जसं आपण बघा एका 2 महिन्यानंतर भेटू मग, म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा फुल महिना मिळेल व्हिडिओज त्यांना लाईनीमध्ये दाखवण्यासाठी. मग त्याच्यानंतर आज जी मुलं भेटलेली ना त्यांनाच मी परत एकदा त्यांच्याशी बोलेल आणि मग त्यांचा घेईल, समजतील आता व्यवस्थित, त्यांना थोडे डिटेलमध्ये मग प्रश्न विचारेल. सर, आपण हा जो तुम्ही उपक्रम राबवण्यासाठी तुम्ही लोक आम्हाला जो सहयोग देणार आहे ना, त्याचा फायदा बघा काय होणार आहे मुलांना. तुमच्याच शाळेमध्ये मुलांचे ज्यावेळी रिझल्ट वाढेल, ते चांगल्या उत्कृष्ट मार्काने पास होतील, तर अशा मग निवडक विद्यार्थ्यांना आपण एकतर स्कॉलरशिप देणार आहे सर. शिवाय त्यांना उच्च शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून आपण त्यांना फ्रीमध्ये लॅपटॉप पण देणार आहे. आणि फक्त
जसं नाही, त्या शाळांमध्ये हा उपक्रम अतिशय चांगला राबवण्यात येईल. त्या शाळांना पण आपण त्यांचा सन्मान म्हणून किंवा मोटिवेशन म्हणून काहीतरी देण्याचं प्लॅन करतोय. तर म्हणून हा उपक्रम नक्की तुम्ही प्लीज, आतापर्यंत आपलं जसं अर्धे 6 महिने निघून गेलेले आहेत ना, त्याचं काही झालं नाहीये, पण ऍटलिस्ट आपल्याकडे अजून अर्ध वर्ष आहे. त्याच्यामध्ये तरी हे व्यवस्थित त्याची अंमलबजावणी झाली तर खूप चांगलं होईल. सर मला सांगा, तुमची शाळा मराठी मीडियम आहे? मराठी मीडियम. अच्छा सर, आणि मग ह्या मराठी मीडियम शाळा आहे ती कितवी ते कितवी आहे? आमच्याकडे 1ली ते 10वी पर्यंत. अच्छा, 1ली ते 10वी पर्यंत आहे आणि मराठी मीडियम आहे. ठीक आहे. सर, कोणत्या सब्जेक्ट साठी टीचरचा शॉर्टेज आहे का? हो हो, इथं इंग्रजीचा टीचर नाही आहे. 5, 6, 7 आपला 8, 9, 10 आणि विज्ञानचं टीचर नाही आहे. अच्छा, इंग्लिश आणि सायन्सचे टीचर नाही आहेत. बरं, ठीक आहे सर. सर मग बघा, आता इंग्लिश आणि सायन्सचे तर व्हिडिओज तुम्ही डेफिनेटली त्यांना दाखवू शकता है ना, टीचरच नसल्यामुळे. तर प्लीज मग तुम्ही, मी जसं म्हणाले ना तसं त्यांना कमीत कमी विज्ञान आणि ह्याचे इंग्रजीचे तरी व्हिडिओज लाईनीमध्ये दाखवा, जेणेकरून ते तरी त्यांचे कव्हर होतील. ठीक आहे सर, अजून एक तुम्हाला सांगायचंय की महिन्यातून फक्त एकदा आपण ना मुलांसाठी आता एक जनरल क्लासेस पण घेणार आहोत. म्हणजे की सायबर सिक्युरिटी काय आहे, गुड टच बॅड टच, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा. 10वी 12वी झाल्यानंतर ना त्यांच्याकडे कोणकोणते करिअरचे ऑप्शन्स आहेत, तर ते त्याच्यासाठी आपण महिन्यातून फक्त एकदा सेशन ठेवणार आहोत. तर मेक शुअर करा की त्या सेशन साठी तरी मुलं जॉईन करतील. आणि समजा त्याच दिवशी जर नेटवर्कचा इश्यू असेल किंवा जॉईन नाही करता आलं, तर कमीत कमी तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग तरी सगळ्यांना, आता ह्याच्यासाठी तर तुम्ही सगळ्यांना एकत्रच बसून दाखवू शकता, 8वी 9वी 10वी सगळे विद्यार्थी. आपल्याकडे पटसंख्या काय आहे 8वी 9वी 10वीची? 8वीची पटसंख्या 46 आहे, 46. 9वीची 25. अच्छा. आणि 10ची आहे 42. अच्छा, ओके. म्हणजे 40च्याच वरती जवळजवळ आहेत तुमच्याकडे स्टुडंट्स. ठीक आहे. ठीक आहे सर. सर, तुम्ही एखादा व्हिडिओ बघितलाय का आणि तुम्ही स्वतः कोणता सब्जेक्ट घेता? मी मराठी घेतो मॅडम, मराठी आणि सोशल सायन्स. अच्छा, मराठी आणि सोशल सायन्स घेता. तुम्ही एखादा व्हिडिओ बघितलाय आपला यू कॅटपुल्टचा? हो, एक बघितलं होतं मॅडम, ते आपलं इंग्लिशचं बघितलं होतं. अच्छा सर, तुम्हाला एक शिक्षक म्हणून काय वाटते, ते व्हिडिओ समजतोय का, काय शिकवतात ते? हो हो, समजते ना मॅडम, चांगलं आहे. लँग्वेज वगैरे एकदम सोपी आहे आणि सहजपणे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचीच लँग्वेजचा वापर केला जाते आणि ते समजू शकते विद्यार्थ्यांना. हा सर, तुम्ही कोणत्या वर्गाचे क्लास टीचर आहात? मी 10th क्लास टीचर आहे मॅडम. हा, 10th आहात ना सर. बघा, 10thला तर आता पूर्ण सगळा सब्जेक्टच येणार आहे ना, तर ऍटलीस्ट तुम्ही ना 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जरी हा व्यवस्थित, बाकीच्यांना तर तुम्ही सांगाच, प्रिन्सिपल मॅडमला सांगायला सांगाच, पण तुमच्या 10वीचा तर आता बोर्डाचा निकाल लागणार असणार आहे, त्याच्यामुळे 10वीसाठी ते हे चांगले मॉनिटर बनवून ना सायन्स आणि इंग्रजीच्या लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओज दाखवा सर. हवं तर तसं वेळापत्रक बनवा की ह्या वेळेमध्ये 10वीसाठी तो, तुमच्याकडे एकच टीव्ही आहे ना, प्रोजेक्टर? हो, प्रोजेक्टर किंवा लॅपटॉपवर कनेक्ट होता ते. हा, लॅपटॉपला जॉईन करू शकता. हा, लॅपटॉपला प्रोजेक्टर जॉईन करत असाल ना तुम्ही? हा, बघा लॅपटॉपला पण बघा, आपल्या मोबाईलचा हॉटस्पॉट जोडून ना लॅपटॉपवर पण आपण व्हिडिओज डाउनलोड करून घेऊ शकतो. हे सगळं आपण गेल्या मीटिंग मध्ये केलेलं डिस्कस. तुम्ही गडचिरोलीच्या ग्रुपमध्ये बघा ऍडेड असाल तर त्याच्यामध्ये आपली ती मागच्या मीटिंगची रेकॉर्डिंगची लिंक पण आहे, तर ती तुम्ही बघून घ्या. मुलांना पण दाखवा की युट्यूब वर जाऊन व्हिडिओ कशी डाउनलोड करायची आणि ती डाउनलोड झालेली व्हिडिओ कशी लाईनीमध्ये बघायची, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं. ठीक आहे सर. सर, मला हे विचारायचं होतं की आपला 10वीचा नॉर्मली निकाल कसा लागतो शाळेमध्ये? चांगला आहे मॅडम निकाल. मागच्या वर्षी 83% लागला होता. अच्छा, आणि जो टॉपर आहे त्याला किती मार्क्स होते?
टॉपरला होते 84. अच्छा, 84% मार्क्स होते. 90च्या पुढे कधी कुठल्या वर्षीचा टॉपर गेलाय सर? हो हो 93 मार्क्स पर्सेंटेज आहे आपलं 2 वर्षापूर्वी. ठीक आहे. ठीक आहे सर. सर बघा, आपण हे जे व्हिडिओ जर दाखवले ना तुम्ही, तर 10वी पर्यंत तर त्यांची जे सब्जेक्ट टीचरच नाहीयेत ते तर त्यांच्यासाठी तर ते खूप मोठी ब्लेसिंग आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या विषयाचे पण दाखवते ना तर त्यांची खूप चांगली रिव्हिजन होईल आणि त्यांना त्याचा खूप फायदा होईल, स्पेशली 10वीच्या मुलांना. तर ते नक्की तुम्ही. सर मला विचारायचं होतं, आपली ही जी मुलं तुमच्याकडे 10वी पास आउट झाल्यावर काय करतात? कुठल्या करिअर ऑप्शन कडे जास्त वळतात? मॅडम सध्या ते 10वी झाल्यानंतर 11वी 12वीला जास्त जातात विद्यार्थी. 11वी सायन्सला काही विद्यार्थी जातात, काही आर्टला जातात. अच्छा सर. आणि ज्या आणि ठिकाणी आपली गव्हर्नमेंटची शाळा आहे, गव्हर्नमेंटच्या आश्रम शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी ऍडमिशन घेतात, किंवा मग जे एकदम टॉपरचे विद्यार्थी आहेत ते मग सिटीकडे जातात, शहरामध्ये वसतिगृहामध्ये राहून मग ते एज्युकेशन घेत राहतात. अच्छा सर, 10वी झाल्यावर, 12वी झाल्यावर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर काही मुलं असे असतील जे त्यांना काही जमलंच नाही म्हणून ते शेतीकडे वळतात आहेत, असे किती विद्यार्थी असतील? तसे आहेत मॅडम, बरेचसे विद्यार्थी आहेत. तरी 30, 40, 50% तरी किती हो असतील? हो हो 30% तर नक्की आहे. 30% नक्की आहे. सर ह्या सगळे हे आश्रम शाळेतली मुलं आदिवासी मुलं आहेत सगळी? हो हो सगळे आदिवासीच मुलं आहेत. सगळे आणि आदिवासी त्यांचे विद्यार्थी. पालक काय करतात प्रामुख्याने? कुठं? ह्या मुलांचे पालक काय करतात? त्यांचा काय व्यवसाय पालकांचा? पालक म्हणजे शेती करतात, शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही त्यांना. सर त्यांच्या स्वतःच्या शेत जमिनी आहेत? हो हो अच्छा, स्वतःच्या जमिनी आहेत त्यांच्या. ठीक आहे सर. हे जे पालक आहेत हे मुलींना चांगलं शिकवतात? हो. आधी माहितीये ना तुम्हाला, काही वर्षांपूर्वी मुलींना शाळेतच नाही पाठवायचे, फक्त मुलांचाच लाड, मुलांनाच शिकवायचं, मुलींना कमी द्यायचं जरा असं. नाही नाही, ती संकल्पना आता नाही राहिली मॅडम. इकडे तरी आमच्या हा जो कुरखेडा ब्लॉक आहे की नाही, कुरखेडा तालुक्यामध्ये आमची अंगारा शाळा येतो, आणि या तालुक्यामध्ये इकडचे लोक मराठी भाषिक लोक आहेत बऱ्याचशा प्रमाणामध्ये, आणि ते एज्युकेशनच्या बाबतीत जागृत आहेत, आणि ते मुलांना शाळेमध्ये पाठवतात. मुलगा असो की मुलगी असो, असं काही भेदभाव करत नाही. सर तुम्हाला असं झालंय की मुलगा असो किंवा मुलगी, पण मुलांना शिकवण्यासाठी पेरेंट्सला जाऊन सारखं सारखं सांगावं लागतंय, ते स्वतःहून काय ऍडमिशन येऊन घेत नाहीत, असं काय झालंय? नाही, फार कमी राहते तसं. एखादा म्हणजे रेअर केस राहते पालकांची अशी, पण जनरली पालक लोक विद्यार्थ्यांना स्वतःच येऊन ऍडमिशन करायला करतात. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. चालेल सर, आपण ना बघूया काय करू शकतो ओव्हरऑल त्यांच्या ग्रोथ साठी. सर मला आणखी हे विचारायचं होतं की मुलांची जी तिथे शाळेमध्ये वसतिगृह आहेत, जिथे मुलं मुली राहत असतात, तिथे जे आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत, जसं की स्वच्छ पिण्याचं पाणी, चांगले क्लीन वॉशरूम्स, त्याच्यानंतर ना लाईटची व्यवस्था, हे सगळं आहे? हो आहे मॅडम, लाईट टोटली. टोटली आमच्याकडे आहे? पिण्याच्या पाण्यासाठी आरोची व्यवस्था केलेली आहे, मुलांसाठी वेगळं, मुलींसाठी वेगळं, आणि वसतिगृहामध्ये लाईट वगैरे सगळं, बाथरूम वॉशरूम सगळं आहे. अच्छा सर, ही जी तुमची सारखी लाईट जाते, मग ह्याच्यासाठी शाळेमध्ये आणि वसतिगृहांमध्ये काही इन्व्हर्टर वगैरे नाही बसवलंय? इन्व्हर्टर आहे मॅडम, सध्या बिघडलेला आहे, परंतु सध्या आम्ही चार्जिंग लाईटचा वापर करतो रात्रीच्या वेळेस. अच्छा, चार्जिंग लाईटचा रात्रीच्या चार्जिंग. वेळी वापर करता. बरं, ठीक आहे. नाही, शाळेमध्ये पण ना एखादा इन्व्हर्टर असेल ना सर, त्या इन्व्हर्टरवर साधा आपला टीव्ही चालला, लॅपटॉप तर चार्जच होतो ना, प्रोजेक्टर पुरती, हा प्रोजेक्टर पुरती आणि वायफाय पुरती जरी लाईट आली, लाईट आणि फॅन चालेल. ते काय झालं मॅडम, इन्व्हर्टरचे जे बॅटरी आहेत ना, बॅटऱ्या गेलेल्या आहेत. आम्ही कंपनीला पत्र लिहिलं तर ते बॅटरी एक्सचेंज करावं लागते नाही का, असं त्यांचं म्हणणं आहे. तर होऊन जाईल आता. ते एक MSEB चे इंजिनियर आले होते आता थोड्या वेळापूर्वी, आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला एक पत्र द्या, आम्ही आमच्या विभागाकडून तुम्हाला नवीन
देऊ बा इन्व्हर्टर, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही आता त्वरित कारवाई करू त्याच्यावर आणि इन्व्हर्टर मागून घेऊ. बरं बरं, ठीक आहे सर. आता मी म्हंटल तसं लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवायचं वगैरे, तुम्ही प्रॅक्टिकली आता हो. बघा, खरं तर मी तर काय काय पण सांगेल, पण तुम्ही खरं तर तिथे काम करताय ऑन ग्राउंड, शक्य होईल ते व्यवस्थित? करता येईल मॅडम. करता येईल ना? प्लीज तुम्ही ट्राय करा, खास हो, करून हो. तुमचे जे सब्जेक्ट टीचर नाही आहेत त्याच्यासाठी. सर आता 8वी 9वीचा तर आता नवीन अभ्यासक्रम असेल ना त्यांचा? पहिली सहामाही झाल्यावर 8वी 9वीला तर आता दुसऱ्या सहामाहीचा सिलेबस नवीन असेल आता त्यांचा. हो हो हो. मग त्याचा पहिला सिलेबस तर आता 8वी मिसच 9वी झाला म्हणजे. 8वी 9वीचा ना? हॅलो. सर तुम्ही कॅमेरा ऑफ करा, तुमचा कॅमेरा ऑफ करते, मग आपलं नेटवर्क नाही जाणार. थांबा, मी कॅमेरा ऑफ करते तुमचा. हा झाला तुमचा कॅमेरा ऑफ. हा सर, हा परत बोला, काय म्हणत होता? हा मॅडम, काय म्हटलं होतं तुम्ही? तुमचं प्रश्न हा कळला मी नाही मला म्हटलं, मग. मी हे म्हटलं की 10वीला तर आता चला पूर्ण पुस्तक असेल ना बोर्डाच्या परीक्षेला, तर त्यांना आपण हो हो. सुरुवातीपासून सगळ्याच व्हिडिओ दाखवू शकतो. पण आता 8वी 9वीची तर पहिली सहामाही संपली, मग पहिल्या सहामाहीचा सिलेबस तर हो आता त्यांना चालेल. दुसऱ्या सहामाहीमध्ये येणार नाही. हा, दुसऱ्या सहामाहीचं चालू केलं तरी चालेल. हा तेच, त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या सहामाहीचा सिलेबस हा प्लीज त्यांना दाखवा हो सर. पण मग आता पहिल्या सहामाही मधले त्यांचे जे धडे मिस झाले, मग आता पुढच्या वर्षी मग हो. त्यांचं ते पायाच कच्चा राहिला तर काय करणार आता मग पुढच्या वर्षीसाठी? हो, नाही त्यांना ते कसं पुन्हा काही जे टीचर जर आले आमच्याकडे, आता टीचरला अपॉइंटमेंट करत आहेत कंपनी मार्फत. समजा टीचर आले तर त्यांना थोडं आपण ते शिकवायला लावू आपण त्यांना, म्हणजे कमीत बरं कमी बरं, बेसिक ठीक नॉलेज आहे. त्यांना देता येईल. हा, राईट राईट सर. त्याच्याशिवाय ना, मुलांना ज्यावेळी बघा परीक्षा संपल्या ज्यावेळी बघा वर्कलोड टीचरवर पण जरा कमी असतो, किंवा टीचरकडे करेक्शनचं काम आहे आणि मुलं फ्री आहेत, अशा वेळी ना आपले ते आधीचे पण जे व्हिडिओ झालेले आहेत ना ते त्यांना दाखवू शकता तुम्ही, किंवा हो सुट्ट्यांमध्ये वगैरे जर मुलं वसतिगृहामध्ये असतील तर ते पण त्यावेळी त्यांना दाखवू शकता. किंवा सर असं पण करू शकता, ज्यावेळी सुट्टीमध्ये मे महिन्यामध्ये वगैरे मुलं गावी गेलेत ना, तर त्यांचे जर पालकांचे जर ग्रुप बनले असतील तर त्या पालकांच्या ग्रुपमध्ये जरी हा व्हिडिओच्या लिंक टाकला ना, तर मुलं मोबाईलवर घरच्या घरी बघतील. हो हो, नाही बघतील म्हणून. आता बऱ्याचशा ठिकाणी बघा थोडासा इकडे इंटरनल भाग असल्यामुळे नेटवर्कचा इश्यू राहते, पण ज्या ज्या पालकांचे व्हॉट्सअप नंबर आमच्याकडे आलेले आहेत त्यांच्या ग्रुप तयार करून आपण त्यांना पाठवू शकतो. हो, जसं आणि जमेल बघा तसं. काय असते, एप्रिल महिन्यामध्ये आमच्या परीक्षा जनरली संपतात, म्हणजे 10-12 तारखेपर्यंत. पण आम्ही विद्यार्थ्यांना काही घरी पाठवत नाही, ते एप्रिल महिन्यामध्ये आमच्याकडेच राहतात. आम्ही ठेवतो त्यांना हा, आणि मग आम्ही हे क्लासेस वगैरे घेत राहतो चालेल समोरच्या सर. वर्गात. आपण जमलं तर मी मॅमशी बोलते. एप्रिल महिन्यामध्ये पण मग त्यांच्या 15 एप्रिलला परीक्षा संपल्या ना, तर 16 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आम्ही हो हवं तर त्यांचे हेच पाया भक्कम करण्यासाठीचे आपण त्याला ना ब्रिज कोर्स नाव दिलेलं आहे, तो आपण आधी पण घेतले. तर हो त्याच्यामध्ये असंच खास करून विज्ञान, सायन्स आणि गणिताचे जे मेन गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आपली बेरीज वजाबाकी वगैरे ते तर आहेच, शिवाय अजून काही काय महत्त्वाच्या गोष्टी जे त्यांना यायला पाहिजेत ना ते घेतो, तर ते पण आपण बघूयात. मग मी त्याच्याशी तुम्हाला संपर्क करेल त्याविषयी. मग बरं. सर, मी ना तुम्हाला ना ते चॅटबॉक्स मध्ये आपल्या चॅनलची लिंक पाठवते. प्लीज तो बरं. चॅनल सबस्क्राईब करून घ्या सर. आता मीटिंग चालू असतानाच तुम्ही करू शकता, मीटिंग काय डिस्कनेक्ट नाही होणार. हो हो. तुम्ही सबस्क्राईब आता केला ना, मग मला इथे समजेल, तर प्लीज त्या लिंकवर क्लिक बरं. करून सबस्क्राईब करून घ्या. झालं सर? नाही मॅडम, थांबा ना. हा, चालेल चालेल, ओके.
ठीक आहे सर, झालंय मला वाटतंय. हो हो झालं ना? ठीक आहे चालेल सर. मग आपण ना भेटूया परत डिसेंबर मध्ये. आता आपण भेटू. दिवाळी ठीक नंतर आहे. मुलं महागात आली ना तर प्लीज नक्की हो त्यांना व्हिडिओ मध्ये दाखवा. बरोबर. ठीक आहे सर. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग सर. थँक्यू. ओके सर.